पुढची बातमी बघूया। सांगोला नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुतीमध्येच आता कुस्ती रंगलेली दिसते आणि शिंदेच्या शिवसेनेच्या विरोधात भाजपच्या जयकुमार गोरे यांनी पॅनल उभं केलंय। या पॅनलमध्ये भाजपसोबत शेकाप आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी एकत्र आली आहे। यावरून शिंदेच्या शिवसेनेचे शहाजी बापू पाटील यांनी विधानसभा निवडणुकीचा दाखला देत भाजपच्या विरोधामध्ये टीकेची झोड उठवली। आज उपमुख्यमंत्री शिंदेच्या उपस्थितीमध्ये झालेल्या सभेत शहाजी बापूंनी पुन्हा एकदा भाजपवरती निशाणा साधला। भाजपने माझं कंबरडं मोडलं हे मला विधानसभेच्या निवडणुकीच्या आधीच माहिती होतं, तरी देखील मी टीका केली नाही, शांत राहिलो असं शहाजी बापू पाटील म्हणाले। यासोबतच त्यांनी विरोधामधल्या पॅनलवरती देखील निशाणा साधलेला आहे। या सगळ्या गोष्टीच्या नंतर शिंदेंनी देखील शहाजी बापूंच्या संदर्भात एक वक्तव्य केलं। शहाजी बापूंना मित्रांनी धोका दिला, पण मी त्यांच्या पाठीशी आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले। मला माहित होतं भाजपनं माझं कबाडं बोललेलं आहे, पण मी शांत राहतो, काय बोललो नाही। एवढा प्रामाणिकपणा भाजपची माझा असताना कशासाठी मला निवडणुकी भीती नाही, लढणार आहे एवढं मी खात्रीने सांगतो। पैशावर सांगोला तालुका विकत घेऊ नका, तुमचा घनघोर अपमान होईल। पेटवून उठलं तर सरळ काय कुणाला जावं का धपकवत आहे, मला धपकवत आहे। महाराष्ट्र मला घाबरतो आणि कुठली काय ती माकडं आले ती मला धपकवते। जीवाशी खेळण्याचं काम बापूंनी लोकसभेच्या निवडणुकीत केलं आणि महायुतीच्या उमेदवाराला इथून 15,000चं लीड दिला आणि तुम्ही 15,000चा लीड दिला। असा बापू आहे। म्हणजे आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं तुमचा कार्यक्रम केला असं त्यांना वाटत असेल, पण तुमच्या मागं हा एकनाथ शिंदे उभा आहे आणि बापूकडे श्रद्धा सबुरी आहे आणि बापू हा लोकांमधला है। बापू हलवा है, सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं हो सकता।